शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। नसीम महाती यांचे योगदान। ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या कार्यात महिलांचा सहभाग असला पाहिजे असं सतत वाटत होतं, कारण कोणतीही चळवळ यशस्वी करायची असेल तर महिलांची भागीदारी महत्त्वाची असते। प्रत्येक यशस्वी चळवळीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेला दिसतो। ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या कार्यात महिला सामील होत होत्या, पण त्यांची संख्या अत्यंत कमी होती। त्यामुळे मी व माझे सहकारी संघटनेत महिलांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करत होते। 1994 मध्ये मुस्लिम ओबीसींसाठीचा शासन निर्णय GR निघाल्यानंतर आम्ही राज्य पिंजून काढण्यास सुरुवात केली। वेगवेगळ्या जिल्ह्यात मेळावे, बैठका, गाठीभेटी, परिषदा होत होत्या, पण त्यात महिलांचा सहभाग अत्यंत कमी होता। त्यामुळे संघटनेच्या कार्यात महिलांचा सहभाग वाढवण्याचे 1995 मध्ये ठरवले। संघटनेची महिला आघाडी सुरू करण्यासाठी एका धडाडीच्या महिला नेतृत्वाची गरज होती। 1995 मध्ये सांगली येथील तरुण भारत स्टेडियममध्ये संघटनेकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्याच्या तयारीसाठी आम्ही ठिकठिकाणी बैठका घेत होतो। अशाच एका बैठकीत नसीम महाती यांची भेट झाली। त्या सांगलीतील महिला चळवळीत कार्यरत होत्या, सुशिक्षित होत्या। त्यांची मुद्दे समजून घेण्याची व समजावून देण्याची पद्धत प्रभावशाली होती। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरही महिला संघटनेत कार्यरत होणं गरजेचं आहे असं सर्वांना वाटले। मी नसीम महाती यांना संघटनेच्या कार्यात पूर्णवेळ सामील व्हावे असा आग्रह केला। त्यांनी कुटुंबाशी संपर्क करण्यास सांगितले। मी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली। महात यांचं कुटुंबही अत्यंत समजूतदार व खुल्या विचारांचं होतं, परंतु जगरहाटीनुसार त्यांच्या काही मर्यादा होत्या। त्यांनी तसे स्पष्टपणे सांगितले। आधीच आपल्या धर्मात महिलांवर बंधने आहेत। नसीम या स्थानिक पातळीवर काम करतात, त्यालाच अनेकांचा आक्षेप असतो। त्यांना जिल्ह्याबाहेर दौरे जमणार नाहीत। कुटुंब प्रमुखानं मुख्य अडचण सांगितली। मी म्हणालो, आमची संघटना अत्यंत जबाबदार संघटना असून तिला देशातील मोठ्या नेत्यांचा पाठिंबा आहे। या चळवळीत त्या सुशिक्षित आणि सुरक्षित राहतील, आपण त्याबद्दल काळजी करू नये। यावरही नसीम महात यांच्या कुटुंबाचं समाधान झालं नाही। मात्र सांगलीच्या मेळाव्यात त्या सामील होतील, त्यानंतर काय तो विचार करू असं त्यांनी सांगितलं। म्हणजे महात कुटुंबाने मला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला नव्हता। सांगली येथील मेळावा अत्यंत यशस्वी झाला। या मेळाव्यामुळे त्या भागात मुस्लिम ओबीसी चळवळ रुजण्यास मदत झाली। मेळाव्याचा प्रभाव संपूर्ण जिल्ह्यावर दिसून आला। मेळाव्यानंतर मी पुन्हा एकदा महात यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली। त्यांचे कुटुंबही मेळाव्याला उपस्थित राहिले होते, त्यामुळे त्यांना संघटना व मुस्लिम ओबीसी चळवळीचा आवाका लक्षात आला होता। आता नसीम महात यांनी संघटनेच्या कार्यात सामील होण्यास हरकत नव्हती, पण काही अडचणी होत्या। त्यांनी सामाजिक व कौटुंबिक अशा दोन्ही पातळीवरच्या अडचणी सांगितल्या। मुस्लिमांमध्ये महिलांना असे थेट सामाजिक कार्यात पाठवून राज्यभर दौरे करण्यास परवानगी दिल्यास समाज आम्हाला काय म्हणेल अशी विचारणा त्यांनी केली। सामाजिक कार्य करताना या अडचणी प्रत्येक समाजात येतातच, पण आपण प्रामाणिक असणं महत्त्वाचं असतं। चांगले काम करणाऱ्यांवर टीका होतच असते, त्याला घाबरून घरी बसू नये। समाजाची टीका सहन करतच इतर महिलांनी सामाजिक कार्य केलं असं मी त्यांना सांगितलं। नसीम महात यांच्या 2 मुली लग्नाच्या वयात होत्या। मुलींच्या लग्नाची जुळवाजुळव सुरू आहे, त्यामुळे त्या संघटनेच्या कार्यात कशा सहभागी होणार? कुटुंब प्रमुखानं माझ्या समोर प्रश्न टाकला। यावर एक तोडगा काढण्यात आला। मुलींची लग्ने होईपर्यंत नसीम महात सांगली जिल्ह्यातच काम करतील, जिल्ह्याबाहेरील कामांचे त्यानंतर पाहू। आम्हाला एवढाच दिलासा पाहिजे होता। नसीम महात यांनी सांगली जिल्ह्यात संघटनेचे काम अत्यंत धडाडीनं सुरू केलं। त्यांच्या नेतृत्वात महिला आघाडी सक्षमपणे काम करू लागली। 1996च्या अखेरीस दोन्ही मुलींची लग्ने झाल्यानंतर त्या राज्यातील इतर जिल्ह्यात सक्रियपणे सहभागी होऊ लागल्या। त्यांच्याकडे संघटनेच्या महिला आघाडीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं। नसीम महात यांनी माझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला। संघटनेत महिला नेतृत्व निर्माण झाल्यानं वेगवेगळ्या जिल्ह्यात महिलांचा सहभाग वाढण्यास सुरुवात झाली। महात यांनी महाराष्ट्रात महिला आघाडी मजबूत केली। 1997 मध्ये वर्षा कांबळे लखनौ येथे झालेल्या परिषदेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून 1000 मुस्लिम महिला सामील झाल्या। यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिला परराज्यातील कार्यक्रमात सामील झाल्या नव्हत्या। त्यामुळे मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या। महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या GR प्रमाणे उत्तर प्रदेश सरकारनेही GR काढावा
या मागणीसाठी तेथे मोठा मोर्चा काढण्यात आला. नसीम महात व वर्षा कांबळे यांनी या मोर्चात उत्तर प्रदेशातील मुस्लिम महिलांना मोठ्या प्रमाणात संघटित केलं. तेथून रेल्वेनं परत येताना झाशी येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांना अडवून तुरुंगात टाकण्यात आलं. नसीम महात यांनी महाराष्ट्रातील काही मुस्लिम महिला कार्यकर्त्यांसह तुरुंगात जाणं पसंत केलं. संघटनेच्या लढ्यात मुस्लिम महिलांचा हा प्रतिकात्मक सहभाग होता. चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांच्या 1998 मध्ये औरंगाबाद व जालना येथे झालेल्या सभांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात सामील करून घेण्यात नसीम महात यांचा मोठा वाटा राहिला.